नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट प्रेमी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. सध्या मार्केट व्होलटाईलच आहे, सातत्याने पडतं आहे. तर अशा वेळेला करायचं काय? इंट्राडे केलं तरी गोत्यात जातो. लॉंग टर्म काय होईल सांगता येत नाही, सगळी अस्थिरता आहे. तर तुम्हाला शॉर्ट टर्म ट्रेड घेता येतो. आणि अगदी ज्यांना अभ्यास करायला जमत नाही आहे ते लोक म्युच्युअल फंडाने काय बाईंग केली आहे हे पाहू शकतात. आणि म्युच्युअल फंडांची जी बाईंग असेल ती आपल्याला इंटरनेटवर मिळू शकते. आता त्यानुसार तुम्हाला शॉर्ट टर्म ट्रेडसुद्धा घेता येऊ शकतो. इंडिगो पेंटमध्ये आणि लीप इंडिया LEAP या 2 शेअरमध्ये म्युच्युअल फंडाने बाईंग केलेली दिसते. म्हणजे एक दिशा दाखवण्याचं काम काय करू शकतो आपण. आणि मग एकदा तुम्हाला शेअरची नावं मिळाली की त्याचा अभ्यास करायचा, वाचून बघायचं की बाबा शॉर्ट टर्ममध्ये या कंपन्यांमध्ये काय डेव्हलपमेंट होणार आहे, म्हणून या म्युच्युअल फंडांनी खरेदी केली असेल. आणि मग आपण करावी का नाही हा अभ्यास करून निर्णय घ्यायचा. अर्थात त्यांनी केलं आहे म्हणून आपण करायचं नाही, पण सुरुवातीला जेव्हा काही माहीत नसतं तेव्हा एक प्रकारची दिशा यातून मिळू शकते. सध्या काय चाललं आहे, जग जवळ आलं आहे, त्याप्रमाणे काही बातम्या पण मिळत आहेत, त्याचा पण मार्केट करण्यासाठी आपण उपयोग करू शकतो. आज इंडोनेशियामध्ये खूप मोठा भूकंप झाला आहे आणि त्याची तीव्रता 7 रिश्टर स्केलपेक्षाही जास्त होती. तर मग इंडोनेशियातलं काही प्रोडक्शन त्यामुळे ॲफेक्ट होईल का, भारतावर काय परिणाम होईल, किंवा याचा कुठल्या कंपन्यांना फायदा होऊ शकतो, कुठल्या कंपन्यांना तोटा होऊ शकतो, हे पण या दृष्टिकोनातून पण आपण अभ्यास करू शकतो. ट्रम्पने जाहीर केलं आहे की स्टेट ऑफ हॉर्मुझवर आमचाच ताबा आहे. नुसतं जाहीर करून असा ताबा मिळतो का हो? नाही. पण आपण म्हणतो बघूया तरी दुसरं वागतंय का, तशापैकी हे विधान झालं. पण आपण ज्याप्रमाणे म्हणतो माझं ते माझंच आणि तुझं तेही माझंच, बघायचं सांगून पुढे काय होतं आहे, तशातला हा प्रकार सध्या चालू आहे. आणि इराणने पण सांगितलं आहे असं नुसत्या घोषणा देऊन काही होत नाही. लेबनॉन इस्रायल यांच्यातही लढाई चालूच आहे. 60 दिवसाचा जो सीज फायर जाहीर केला होता 17 जूनला, तो आज 17 ऑगस्टला संपतोय. त्यामुळे आता पुढे काय होत आहे, बरीच सँक्शन्स इराणवर लावलेली आहेत. ती सँक्शन्स आणखीन वाढली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एनव्हिडियाने तिचे स्पर्धक जे आहेत त्यांच्यामध्येच स्टेक घ्यायला सुरुवात केली आहे. त्यांनी इंटेलमध्ये स्टेक घेतलाच आहे. आता स्पेसएक्समध्ये सुद्धा एनव्हिडिया स्टेक घेत आहे. मग या सगळ्यामुळे क्रूडवर काय काय परिणाम होतोय, कुठे काय काय झालं आहे हे बघायचं झालं तर बॉन्ड यील्ड 4.68 आहे, क्रूड 88वरच आहे. पण शुक्रवारी फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी होती 508 कोटीची आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी होती 356 कोटीची. पण हा तिसरा आठवडा, मागचे 2 आठवडे हायर लोमध्ये संपले, पण तिसऱ्या आठवड्यामध्ये मात्र लोअर हाय लोअर लो पुन्हा सुरू झालेलं आहे. हेही लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला. आता ट्रेंड बदलला आहे असं दिसत आहे. तर 24,200
ही लेव्हल पकडून चालायला पाहिजे. त्याच्या मागे पुन्हा लेव्हल सरकली तर मात्र पुन्हा मंदी येऊ शकते. याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. रिझल्ट सीझन तर संपलाय, पण शुक्रवारी बरेच रिझल्ट दिसत आहेत. त्याच्यातले काही रिझल्ट सुंदरसुद्धा आहेत. आता त्याच्यातले रिझल्ट बघायचे झाले तर किंग फॅक्ट सायन्स यांचा रिझल्ट खूप सुंदर आला आहे. PTC इंडस्ट्रीचा रिझल्ट चांगला आहे. MM फोर्जिंगचा रिझल्ट चांगला आहे. युफ्लेक्सचा रिझल्ट चांगला आहे. पूर्वांकाराचा रिझल्ट चांगला आहे. नॉलेज मरीन हाही रिझल्ट चांगला आहे. तर काही रिझल्ट चांगले आहेत, त्याच्यावर पॉझिटिव्ह रिॲक्शन येईल. व्होल्टाजचा रिझल्ट चांगला आहे, पण व्होल्टाजच्या रिझल्टच्या बाबतीत कॉमेंटरी आधी आली होती, तर त्यामुळे मार्केटने तशा पद्धतीची रिॲक्शन दिली होती. तर थोडासा परिणाम त्या रिॲक्शनचा होऊ शकतो. सुरुवातीला शेअर थोडा पडून नंतर पुन्हा वाढू शकतो. तर काही रिझल्ट आहेत, ते बघूया काय काय होतं आहे. झॅगलचा रिझल्ट कमजोर आहे. इंडसइंड बँकेला 59 लाखाची पेनल्टी RBIने लावली आहे. टर्टलमेंट फिनटेक यांचा लॉस कमी झाला आहे. आयशर मोटर यांनी अपग्रेडेड कॉन्टिनेंटल GT 650 भारतात लॉन्च केली आहे. तिची किंमत 3,58,000 ठेवली आहे आणि ही 4 वेगवेगळ्या कलर्समध्ये लॉन्च झाली आहे. स्नायडरचा फक्त रेव्हेन्यू वाढला आहे. कोचिन शिपयार्ड कमजोरच रिझल्ट आहे. NMDC प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी. किटेक्सला 3,000 कोटीचा QIP आणण्यासाठी बोर्डाने परवानगी दिली आहे. आता QIP म्हणजे काय, तर क्वालिफाईड प्लेसमेंट. आता ह्याची सगळी माहिती मी माझ्या पुस्तकात तुम्हाला दिली आहे, ती तुम्ही पाहू शकता. पतंजली म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट, म्हणजे हे 3,000 कोटीचे जे शेअर्स आहेत ते सगळ्यांना दिले जात नाहीत. दोघा जणांमध्ये सुद्धा ह्या QIP पूर्ण होऊ शकतो. पतंजली प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. पतंजलीने ₹1.50 आणि 80 पैसे म्हणजे ₹2.30 डिव्हिडंड दिला. व्होल्टाजचा रिझल्ट चांगला आहे. प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढला आहे. रिलायन्स आणि रोल्स या दोघांनी एअरक्राफ्टसाठी इंजिन तयार करणार असं सांगितलं आहे आणि संरक्षण क्षेत्रामध्ये रिलायन्सने पदार्पण केलं आहे. सात्विक ग्रीनचा कमजोर रिझल्ट आहे. रिस्पॉन्सिव्हचा सुद्धा कमजोर आहे. पूर्वांकाराही तोट्यातून फायद्यात आली आहे. चांगला रिझल्ट आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढलं आहे. लक्सचं मात्र प्रॉफिट कमी झालं आहे. रुबिकॉनचा रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे. नॉलेज मरीन यांचाही रिझल्ट चांगला आहे, शेअर तेजीत राहू शकतो. फिजिक्सवाला यांचा लॉस कमी झाला आहे. अहलुवालिया प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढला आहे. वेलॉर इस्टेट ही फायद्यातून तोट्यात गेली आहे. ज्युपिटर वॅगनचा फायदा कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढला आहे आणि तीच गत ऑर्चिड फार्माची पण आहे. GMR पॉवर
याचा लॉस वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिनही वाढलं आहे. असे जे विचित्र रिझल्ट असतात त्यांची माहिती मिळवावी की बाबा यांचा लॉस कशामुळे वाढला आहे. कारण रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढल्यानंतर प्रॉफिट जास्त असायला पाहिजे. NMDC स्टील हा मात्र कमजोर रिझल्ट आहे. आता NMDC स्टीलचा रिझल्टसुद्धा तुम्हाला का बघायला हवा, तर आजीने चुकीचा रिझल्ट दिला आहे का असं निदान काढायचं नाही की तो रिझल्ट कुठला दिला आहे, क्वार्टर ऑन क्वार्टरचा दिला आहे की इयर ऑन इयर कंपॅरिझन करून दिला आहे, हे पण बघायला पाहिजे. कारण NMDC स्टीलमध्ये एकदम विरोधी परिस्थिती आहे. क्वार्टर ऑन क्वार्टर रिझल्ट बघितला तर तो कमजोर आहे. प्रॉफिट कमी झाला आहे, रेव्हेन्यू कमी झाला आहे, मार्जिन कमी झालं आहे. पण वायोवाय म्हणजे गेल्या वर्षी याच क्वार्टरमध्ये जो काही रिझल्ट लागला होता त्याची जर तुलना केली तर प्रॉफिट वाढलेला दिसतो, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे. अशा वेळेला आपण का असं झालं हे जर पाहायची सवय ठेवली तर आपल्यामध्ये प्रगती दिसू शकते. बेल राईस प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. बोरोसिलचा रेव्हेन्यू वाढला आहे, प्रॉफिट कमी, मार्जिन कमी. पण युफ्लेक्सचा रिझल्ट मात्र खूप छान आला आहे, शेअर आज तेजीत राहू शकतो. रिलायन्स इन्फ्रा यांना वन टाईम गेन आहे, प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. डिशमन फायद्यातून तोट्यात गेली आहे, रेव्हेन्यू कमी झाला आहे, मार्जिन कमी झालं आहे. जिनेसिस प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. MM4G रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला. इझी ट्रिप प्लॅनर्स फायद्यातून तोट्यात गेली आहे. AG पे सुरेंद्र पार्क यांचा प्रॉफिट आणि मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढला. PTC इंडस्ट्रीज सुंदर रिझल्ट आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. मॅक्स इस्टेट फक्त रेव्हेन्यू वाढला. क्वालिटी आईस्क्रीम जो HUL विभाग बाहेर पडला त्यांचा रिझल्ट खूप सुंदर आहे, शेअर तेजीत राहू शकतो. आणि किंग फॅक्ट सायन्स यांचाही रिझल्ट चांगला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या. पण आता जे नवीन लिस्टिंग आहे त्यांना परवानगी असते, रिझल्ट काहीसे उशिरा दिले तरी त्यांचे चालू शकतात, तर त्यांचा एखाद दुसरा रिझल्ट येईल. पण 15 तारखेला रिझल्ट संपले. फक्त आता ज्या काही बातम्यांचा परिणाम होईल त्याप्रमाणे आपल्याला मार्केट टर्न होताना दिसेल. तर कुठले शेअर तेजीत राहतील एक अंदाज बघूया रिझल्टनुसार. क्वालिटी डेअरी, PTC इंडिया, पातंजली फूड, ONGCला US ट्रेझरीचं OFAC म्हणून लायसन्स मिळाले, त्यामुळे आता ते व्हेनेझुएलामध्ये कामकाज करू शकतात आणि त्यांना जो डिव्हिडंड मिळायचा राहिला आहे तोही ONGCला मिळू शकतो. BEMLला मलेशियाकडून $6.45 मिलियन ऑर्डर मिळाली आहे, त्यामुळं तेजीत राहू शकतो. टेक्निकली सुप्रीम इंडस्ट्री तेजीत राहण्याची शक्यता कप अँड हँडल पॅटर्न ब्रेकआउट आहे. व्होल्टास, अरविंदो फार्माला EIR मिळाला आहे. 24 मार्च ते 10 एप्रिल या काळात त्यांच्या प्लांटची तपासणी झाली होती. HAL
GMDC, हॅवेल्स, आझाद इंजिनिअरिंग, JK एंटरप्राइजेस, लीप इंडिया, इंडिगो पेंट आणि 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितलं की डिफेन्स क्षेत्र आणि डिफेन्सची निर्यात वाढवण्याकडे भर असेल आणि डिफेन्स क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवली जाईल. त्यामुळे कदाचित आज डिफेन्स क्षेत्रातले शेअर तेजीत राहण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टीने आपण ट्रेड करताना लक्ष दिलं पाहिजे. पण एकंदरीत सकाळी जेव्हा पाहिलं त्यावेळेला गिफ्ट निफ्टी 50 पॉईंट डाऊन दिसतोय. तर तसं सुरुवातीला मार्केट तरी डाऊन उघडण्याची शक्यता आहे आणि नंतर मग मार्केटमध्ये उलाढाल जशी होईल त्याप्रमाणे आपल्याला बदल दिसते. पण आपण ट्रेडिंगचं प्रमाण कमी ठेवावं, व्होलॅटिलिटीचा विचार करावा आणि इंट्राडे करताना स्टॉप लॉसेस स्ट्रिक्ट ठेवावेत. म्हणजे तोट्याचं प्रमाण कमी राहील आणि फायद्याचं प्रमाण वाढेल. पण बघूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.